ते रामदेव बाबा असं म्हणालेत की त्या आंदोलनानं जेनजीनं संस्कृतीला बदनाम केलेलं आहे. आज त्यांचं स्टेटमेंट होतं. कशा प्रकारे बदनाम केलंय? लोकतंत्रासाठी लढून बदनाम केलेले, आपल्या हक्कासाठी लढून बदनाम केलेले, पेपर फुटीच्या विरोधात लढून बदनाम केलेले. जर याला संस्कृती बदनाम करणं म्हणतात, जर लोकतंत्रासाठी लढणं, संविधानाच्या रस्त्यावर चलून विरोध प्रदर्शन करणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन चालणं, महात्मा गांधीचा फोटो घेऊन चालणं, जय भीमचे नारे लावणं संस्कृती बदनाम करणे, तर रामदेव बाबांना सांगा आम्ही करतोय संस्कृती बदनाम. तुम्ही जे पतंजलीचे जे बनवतायत ना प्रोडक्ट्स, ज्याच्यावर सुप्रीम कोर्टी म्हणले की फसवणूक होतीये, त्याच्यावर थोडं लक्ष करा. संस्कृती आणि लोकतंत्र आणि देश हा जेनजी मला वाटते बऱ्यापैकी सांभाळून घेऊ शकतो. तुम्ही जे पतंजलीचे फॉल्टी प्रोडक्ट्स आहे त्याच्यावर थोडं लक्ष ठेवा, नाही तर पतंजली बंद पडून जायचं. दुसरा एक विषय आलेला आहे की सीजेपी आणि संयुक्त किसान मोर्चा पुढच्या काळात सरकार विरोधात आक्रमक होतील असं झालं. काल सीजेपी आणि तुमची टीम आणि संयुक्त किसान मोर्चाचे काही सदस्य एकमेकांशी राकेश टिकेत यांच्याशी भेट घेऊन या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा केली होती की प्रश्न कसे पुढे घेऊन जायचे. नाही, नक्कीच. कारण की बघायला गेलं तर एकंदरीत शेतकऱ्यांचे मुलं ही शिकतातच आहे. शेतकऱ्यांच्या मुलांचंही शिक्षण चालू आहे, तेही परीक्षाच देतात. तर जेव्हा आमचे किसान नेता जे राकेश टिकेत असो किंवा इतर चढुनी जी असो, जेव्हाही भेटणं झालेले ते म्हणले की तुम्ही जे आहे आमच्याच मुलांसारखे आहेत. आमच्या मुलांना करिअर करायचं आणि त्याच्यासाठी ते सगळं आंदोलन आहे. आणि आमच्या आंदोलनात जो पाठिंबा आम्हाला किसान युनियनकडून भेटलेला आहे, किसान नेत्यांकडून भेटलेला आहे, तो खूप महत्वाचा होता, मोलाचा होता. आणि जेव्हा गरज होती तेव्हा ते आमच्या सोबत उभा राहिलेले. आणि इथून पुढे जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांना असो, किसान नेत्यांना असो आमची गरज पडेल, आम्ही त्यांच्या सोबत उभाच राहू. तसा प्रयत्न पुढच्या काळात एकमेकांसोबत असणार आहे का? किंवा मी सांगतोय ना, जिथं जिथं शेतकऱ्यांना आमची गरज पडेल तिथे तिथं आम्ही सोबत राहू. कारण की मी जर सांगायला गेलो, मी स्वतः हिंगोलीतून येतो, माझ्या घरचे अजून शेतीच करतात. कुठं ना कुठे या देशात प्रत्येकांच्या घरी शेती असते, प्रत्येकांचे घरचे शेतातूनच आलेले आहेत. आपण काय सगळे आयटी कंपन्यातून, आपल्या घरच्या आयटी कंपन्यातून आलेले नाहीये किंवा सरकारी जॉबमधून आलेले नाहीये. आपण सगळ्यांची सुरुवात ही शेतकरी घरातूनच झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जिथेही गरज पडेल तिथं आम्ही सोबत उभा राहू. राहुल गांधींनी काल प्रेस कॉन्फरन्स घेतली, ते असं म्हणाले की या सगळ्या विद्यार्थ्यांवर जे हल्ला करतायत, बुलेट चालवले, फायरिंग केली, त्या प्रकरणावर गृहमंत्री अमित शहा यांनी रिझाईन केलं पाहिजे आता, आणि ते केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. मला तर वाटतं अगदी केलंच पाहिजे. कारण की दुसरा एक प्रश्न हा पण येते की कॉक्रोच जनता पार्टीला बाहेरून फंडिंग येते किंवा बाहेरून चालवण्यात येते. तर माझ्या मनात असा प्रश्न येतो, अमित शहा असताना हे सगळं शक्य कसं काय झालं? हे तर मग अमित शहाचं फेलियर आहे. जर आम्हाला बाहेरून फंडिंग येते किंवा कॉक्रोच जनता पार्टी बाहेरून चालतीये तर मग हे तर गृहमंत्र्यांचं फेलियर आहे. चाणक्य कसले मग तुम्ही असताना जर बाहेरून फंडिंग येते किंवा बाहेरून चालवण्यात येते, मग तर तुम्ही स्वतः फेल झाले आणि तुम्ही राजीनामा दिला पाहिजे. आणि 20 तारखेला ज्या प्रकारे विद्यार्थ्यांचं रक्त वाहण्यात आलं जंतर मंतरवर दिल्ली पोलीसच्या हातातून, ते अमित शहाच्या ऑर्डर शिवाय दुसरं कोणाचा ऑर्डर नसणार.